नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ग्रुप सी प्रिलिम्स 2025 मध्ये विचारलेले मॅथ्स आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन आहेत त्यांचं डिटेल ॲनालिसिस ते बघणार आहोत। हा आपला व्हिडिओचा पार्ट 3 असणार आहे। पहिले जे दोन पार्ट आहेत ते ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 ते 80 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते आपण तिथे डिटेल ॲनालिसिस सहित घेतलेले आहेत। त्याची आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ठीक आहे, आजचं तिसरं लेक्चर असणार आहे। बघा, मॅथ्स आणि रिझनिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण हा तुमचा रिझल्ट ठरवत असतो। बघा, मॅथ्स रिझनिंग मध्ये तुमच्या PYQ वरती होल्ड असणं का गरजेचं आहे, कारण प्रत्येक वर्षी तुम्ही जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर टॉपिक हे तुमचे काय होत असतात, रिपीट होत असतात। त्यामुळे ते टॉपिक तुमच्याकडून मिस झाले नाही पाहिजेत जे रिपीट होत आहेत। त्यामुळे PYQ ॲनालिसिस करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। आपण PYQ ॲनालिसिस इथे चालू करूयात। पहिला क्वेश्चन बघा, एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? पहिली गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचता त्यावेळेस पहिल्यांदाच गिवअप नाही करायचं की हा क्वेश्चन मला सोडवता येणार नाही। क्वेश्चनची बघा, PYQ महत्त्वाचे काय आहेत तर तुम्हाला क्वेश्चनची वर्डिंग ही फॅमिलियर झाली पाहिजे किंवा तुम्हाला ती तोडता आली पाहिजे। बघा, काय म्हटले काही माहित नाही, तुम्हाला काही समजत नाहीये, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की एक कुठली तरी संख्या आहे। ठीक आहे, बघा ती संख्या आपण x मानूयात। त्या संख्येच्या 4 पंचमांश, 4 पंचमांश म्हणजे काय तर 4/5, करेक्ट। ठीक आहे, 4 पंचमांश ही त्या संख्येच्या म्हणजे त्याच संख्येच्या, ठीक आहे बरोबर। आपण काय करूया, ती संख्या कुठली आहे, ती संख्या आपण x मानलेली आहे, त्या संख्येच्या 60%। आता 60% आपण 60/100 असं लिहू शकतो का? यस, आपण डेफिनेटली लिहू शकतो। त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त म्हणजे हा 60% पेक्षा 10 ने जास्त, ठीक आहे, अधिक 10। तर तुम्हाला समजावं याच्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप आणि स्लो घेतोय। इतकं तुम्हाला पेपरमध्ये स्लो लिहायची गरज नाही। ठीक आहे, हे तुम्हाला समजावं याच्यासाठी आहे। ठीक आहे, चलो आता हे काय झालं, वर्डिंग झाली आणि इथंच तुमचं काय झालेलं आहे, निम्म्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे। इथून पुढे जे कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला एकदम क्विक करायचं आहे, तरी सुद्धा आपण इथे स्टेप बाय स्टेप घेऊयात। ठीक आहे, बघा सॉल्व करूयात आपण। हे काय येईल, 4x, जस्ट 1 मिनिट। ठीक आहे, चलो आता काय येईल इथे 4x/5। ठीक आहे, इकडे काय येईल तुमचं, हे सॉल्व करा। ठीक आहे, 0 ला 0 झालं, एकदम बेसिक पासून पण स्टेप वाईज घेऊयात। बेत्रिक 6, बेपंचे 10, जेणेकरून सगळ्यांना समजलं पाहिजे। ठीक आहे, मग इथं काय येईल तुमचं 3x, x गुणुले 3, 3x/5 प्लस 10। ठीक आहे, सिंपल आहे। 4x/5 मायनस इकडचे हे जे तुमचं 3x/5 आहे इकडे आणा, 3x/5 इज इक्वल टू तुमचं काय येणार आहे, तर इकडं प्लस 10 आहे ते ॲज इट इज ठेवा। इकडं काय येईल 4x - 3x, x राहिलं अपॉन 5, इकडे काय येईल 10। आता x इथेच ठेवा। आता हे 5 जे आहे तिकडे जाईल आणि काय होईल, गुणाकार होईल, मग किती होईल तुमचं 50। म्हणजे ती संख्या तुम्हाला ओळखायची होती, विचारलं काय होतं, ती संख्या कोणती, ती संख्या कोणती येणार आहे 50। ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथे उत्तर असणार आहे। खरी कसरत तुमची इथेच आहे, तुम्हाला फक्त एवढंच काढायचं होतं। हे तुम्ही काढा, शांत डोक्याने काढा, पण ह्या ज्या स्टेप आहेत ते एक्झाममध्ये तुम्हाला एकदम काय करायचे आहेत, क्विक आहेत। आता हे सगळं काय आहे तर तुमचं इथं स्किल, प्युअर स्किल असणार आहे की तुम्ही किती फास्ट कॅल्क्युलेशन करता ते, पण हे येणं गरजेचं। आपल्याला शिकायचं काय आहे तर शब्दाची वर्डिंग कशी फोडायची आणि इथंपर्यंत ह्या स्टेपपर्यंत कसं पोहोचायचं, बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, आय नो दॅट। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात। आपलं PYQ ॲनालिसिस म्हणजे काय, आपल्याला हेच मॅथ्स रिझनिंगची भीती कमी करणे। ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आहे, मिश्र धातू आहेत कोणते, A आणि B मांडणी करून घ्या। ठीक आहे, बाकी काहीच नाही माहिती आपल्याला, A आणि B असे दोन मिश्र धातू आहेत। या मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त आहेत। काय काय आहे, तांबे आणि जस्त। ठीक आहे, हे दोन काय आहेत तर त्या मिश्र धातूमधले धातू आहेत। यांचे प्रमाण दिलंय बघा। आता A या धातूमध्ये प्रमाण, आता तांबे आणि जस्तचं प्रमाण कसं आहे, 4:3, 4:3 असं प्रमाण आहे, लिहून घ्या। ठीक आहे, परत तुमचं काय म्हटलेलं आहे, अनुक्रमे बी मध्ये अनुक्रमे म्हणजे इथं B मध्ये काय आहे प्रमाण, 9:5। ठीक आहे, 9:5 लिहून घ्या, हे B मधलं प्रमाण आहे। ठीक आहे, लिहून घेतलं। हे दोन्ही आता आधी आपण व्यवस्थित वाचून घ्या। ठीक आहे, मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे। ठीक आहे, मांडणी व्यवस्थित दिसते, व्यवस्थित मांडणी केलेली आहे। पुढे काय म्हटलेलं आहे बघा, हे दोन्ही मिश्र धातू म्हणजे कोणते मिश्र धातू तर A आणि B हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळायचे। काय करायचे, समान प्रमाणात मिसळायचे आणि तुम्हाला काय करायचं, C धातू तयार करायचं। ठीक आहे, C धातू तयार करायचा आहे, कारण ह्या दोघांचं तुम्हाला Aचं
आणि बीचं समान प्रमाण घेऊन सी धातू तुम्हाला करायचा आहे तयार. तर त्या सी मिश्र धातूमधले तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा क्वेश्चन आय होप तुम्हाला कळलं असेल. क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे इथे फोडून बघायचा आहे. ठीक आहे. बघा आता तुम्हाला समान प्रमाण घ्यायचं आहे ए आणि बी या मिश्र धातूमधून. आता बघा ए आणि बी मधलं तांबे आणि जस्त जर आपण एकत्र केलं तर एकूण किती येईल बघा. तर त्यांचं प्रमाण 4 आणि 3 7. ठीक आहे. आता बी या मिश्र धातूमधलं तांबे आणि जस्त तुम्ही एकत्र जर केलं तर किती होईल ते 14 होईल. पण तुम्हाला ही जी क्वांटिटी आहे ही काय इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी सम प्रमाणात घ्यायचे, समान प्रमाणात घ्यायचे. पण तुम्हाला इथं काय दिसते बघा. तर इथं क्वांटिटी ए मध्ये काय आहे 7 आहे. ह्या बीची क्वांटिटी काय आहे तर 14 आहे. म्हणजे बीची क्वांटिटी जर 14 आहे तर तुम्हाला एची क्वांटिटी सुद्धा काय आली पाहिजे 14 आली पाहिजे. समान पाहिजे. एक तर 7 करा किंवा 14 करा. पण तुम्हाला 7चं 14 करणं सोपं जाईल. गुणुले 2 केलं. फक्त इथं गुणुले 2 करून चालेल का नाही. सगळ्यालाच गुणुले 2 करा. ठीक आहे. गुणुले 2 करा. मग बघा इथं किती येईल तुमचं 4 दोन्ही 8. ठीक आहे. इथं 3 दोन्ही 6 आणि तिथं 7 दोन्ही 14. ठीक आहे. दोघांचं प्रमाण झालं सेम. ठीक आहे. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही इथं समान झाले का. म्हणजे पहिली अट आपली इथं झालेली आहे. आता सी धातू तुम्हाला तयार करायचा आहे. आता बघा आता इथं तुमचं जे 8 आणि 9 तुमचं किती येणार आहे. 8 आणि 9 तुमचं येणार आहे 17. ठीक आहे. आता जस्त इथे किती आहे 6 आणि हे 5. हे 6 आणि 5 जस्त घेतलं तर इथे किती येणार आहे तुमचं तर 11 येणार आहे. आणि तुम्हाला हेच काढायचं होतं. आता तुम्ही इथं ज्यावेळेस सी हा धातू मिश्र धातू तयार केला त्यावेळेस तुम्ही कसं घेतलं तांबे किती घेतलं तर 17 घेतलं आणि जस्त किती घेतलं 11 घेतलं. त्यावेळेस काय झालेलं आहे त्यावेळेस तुमचं इथं समप्रमाणात तुम्ही ए आणि बी मिश्र धातू मिक्स केलेला आहे. म्हणजे उत्तर तुमचं काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 17 11. आय नो दॅट की स्पीड खूप कमी आहे किंवा मी एकाच क्वेश्चनवरती खूप वेळ घालवते कारण रॉ लँग्वेजमध्ये समजवणं इम्पॉर्टंट आहे. कारण सगळ्यांना समजलं पाहिजे. ज्यांना जर खूप स्लो वाटत असेल त्यांनी स्पीड एकदा वाढून घ्या. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा सिम्पल एक गोष्ट करा. हा एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. I = PNR/100 हा फॉर्म्युला सगळ्यांनी स्टार मार्क करायचा आहे आणि कुठेतरी लिहून ठेवायचं आहे. कारण याच्यावरती वारंवार प्रश्न असतात. म्हणजे इव्हन प्रत्येक पेपरमध्ये तुम्ही सरळ व्याजाचे क्वेश्चन किंवा चक्रवाढ व्याजाचे क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतील. चक्रवाढ व्याजाचा दुसरा फॉर्म्युला आहे तो नंतर आपण ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्याप्रमाणे घेऊयात. आता हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता का लक्षात ठेवायचा आहे प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला नाही लक्षात ठेवायचा. पण जर फॉर्म्युलाने तुमचा टाइम वाचत असेल तर डेफिनेटली लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा काय असणार आहे पी म्हणजे प्रिन्सिपल, एन म्हणजे काय तुमचं तर नंबर ऑफ इयर्स आणि आर म्हणजे तुमचं रेट असणार आहे आणि आय म्हणजे तुमचा इंटरेस्ट असतो. ठीक आहे. इथं बघा तुमचं प्रिन्सिपल किती आहे अमाऊंट 5,000 आहे. करेक्ट 5,000. ठीक आहे. एन नंबर ऑफ इयर किती वर्षात म्हटलेलं आहे 3 वर्षात. 3 वर्षात म्हणजे इथं 3 लिहा. आणि तुम्हाला हे दिलेलं आहे का व्याज दर दिलेला आहे का नाही दिले तो काय म्हटलेला आहे इथं पुढे दिलेला व्याज दर आहे तो 3% वाढणार आहे असं अटीमध्ये दिलेलं आहे. प्रेझेंटचा दिलेला आहे का नाही. तर मग तुम्हाला आर हा तुम्हाला काढायचा आहे म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. आता आय किती आहे तुमचं इंटरेस्ट किती आहे तर बघा 600 असणार आहे. कसं तर बघा 5,000 काय आहे तुमची तर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आहे आणि ती 3 वर्षात किती होते 5,600. तर बघा त्या मुदलीवरती तुम्हाला काय मिळालेलं आहे तर इंटरेस्ट व्याज किती मिळालेल्यावरचं 600 रुपये झालेलं आहे. म्हणजे हेच तुमचं काय असणार आहे इंटरेस्ट असणार आहे 600 रुपये आणि हे तुमचं 100 आहे तसंच. ठीक आहे. इथं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ह्या झिरोला इथं 0 कॅन्सल करा. मग किती राहील बघा तुमचं इथे तर 150 गुणुले आर आणि इथं 600 असणार आहे. सिंपल आहे. इथंच तुम्ही कट केलं तरी चालेल किंवा 150 चौक तुमचं काय येणार आहे तर इथं 600 येणार आहे. डिरेक्टली केलं तर चालेल किंवा इकडून तुम्ही इकडे शिफ्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे. चलो इथं डायरेक्टली केलं तरी चालेल. म्हणजे तुमचा आर जे आहे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती आहे तर 4% इतका आहे. आता पुढचं गणित वाचा. इथं काय म्हटलेलं आहे जर व्याजदर आता हा जो व्याजदर आहे किती मिळालेला आहे 4. ह्या व्याजदरात जर तुम्ही 3% वाढ केली म्हणजे हे 4% आणि हे 3% तर किती होईल 7%. ठीक आहे. तुम्हाला व्याजदर मिळाला तर त्या मूळ रकमेचे 7 वर्षानंतर किती रुपये होतील. आता ही मूळ रक्कम बघा. आता परत काय करायचं सेम फॉर्म्युला वापरायचं आहे तुम्हाला. I = PNR/100 हे प्रत्येक वेळी लिहित बसायचं नाही. हे तुम्हाला समजावं याच्यासाठी आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 5,000. ठीक आहे. मुद्दल तुमची. परत एन नंबर ऑफ इयर म्हणजे वर्ष किती आहेत तुमचे तर 3. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे म्हणजे तुमचं
काय आहे व्याजाचा दर काय आहे तर 60%, कारण तो 7% झाला, कारण इथं त्यांनी म्हटलेलं 3% वाढ केली तर किती होईल, 60% येईल. ठीक आहे, इथं टक्के नका लिहू, इथं अपॉन 100. आणि इथं आय तुमचं तुम्हाला हेच काढायचं की किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. मग इथं बघा काय येईल तुमचं, 2 झिरोला 2 झिरो इथं कट करा. मग काय येणार आहे 5 त्रिक 15, 150 गुणुले 7 तुम्हाला इथं करायचं आहे. 150 गुणुले 7 किती येईल तुमचं बघा, तर 15 7 105 आणि वरचा 0, म्हणजे तुमचं इंटरेस्ट किती आलेलं आहे तर 1050 इतकं इंटरेस्ट, म्हणजे व्याज हे तुमचं 1050 इतकं येईल. ठीक आहे, तुम्हाला जर 60% तुम्ही जर वाढवले, 7% वाढवले तर तुम्हाला मिळणारं व्याज किती असणार आहे तर 1050 इतकं व्याज असणार आहे. मग मला सांगा, हे व्याज जर तुमचं 1050 असेल तर तुमच्या ज्या मुद्दल आहे, जी मेन तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्याच्यामध्ये हे जर व्याज तुम्ही ॲड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 3 वर्षानंतर होणारी रक्कम मिळणार आहे. इथं किती येईल मग तुमचं तर 6050, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आता हे इतकं मोठं करायची तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये गरज नाही आहे, हे फॉर्म्युले वगैरे लिहिलेले आहेत, हे काय आहे जस्ट तुम्हाला समजण्यासाठी आहे. अगेन मी सांगते, हे समजण्यासाठी आहे. एक्झाममध्ये तुम्हाला खूप फास्टमध्ये ह्या ज्या स्टेप आहेत ते स्टेप वाईज मांडायचं नसतं, हे तुम्हाला काय करायचं आहे फास्टमध्ये कॅल्क्युलेशन करायचं असतं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बघा, एकदम सिंपल प्रश्न आहे. इथं फक्त तुमची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. मला सांगा की इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही जर 2 प्रश्न व्यवस्थित बघितले तर 10 स्त्रिया 7 दिवसात काम करतात, 10 मुले 14 दिवसात काम करतात पूर्ण करतात, तर तेच काम सेम काम आहे. ठीक आहे, सेम काम आहे, तेच काय करतात तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, इथं काय आहे 10 मुले. ठीक आहे, तेच काम करण्यासाठी 10 मुले, इथं सुद्धा काय 10 मुले. आता 10 मुलांना काम करायला किती लागतात 14 दिवस. इथं ठीक आहे, आपण काढलं की 10 मुलांना 14 दिवस लागतात. आता तर 5 स्त्रियांना किती लागतील. ठीक आहे, बघा इथं 10 स्त्रियांना 7 दिवस लागतात. ठीक आहे, 10 स्त्रियांना 7 दिवस लागतात, तर 5 स्त्रियांना किती लागतील तर 5 स्त्रियांना ह्याच्यापेक्षा डबल काम लागेल ना, म्हणजे किती 14 दिवस. ठीक आहे, नसेल समजलं तर डोंट वरी, आपण आणखी एकदा इथे लिहूयात. 10 स्त्रिया, काही प्रॉब्लेम नाही, आपण हळू घेऊयात थोडंसं. 10 स्त्रियांना एक काम करायला 7 दिवस लागतात. ठीक आहे, 10 मुलांना तेच काम करायला 14 दिवस लागतात. ठीक आहे, 14 दिवस लागतात, तर 5 स्त्रिया, त्या स्त्रिया आणि किती म्हटलेलं आहे 10 मुले यांना करायला किती दिवस लागतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, हेच काम 10 मुलं किती दिवसात करतायत 14 दिवसामध्ये. करेक्ट. परत तर तेच काम करायला 5 स्त्रियांना किती वेळ लागेल. आता 10 स्त्रियांना जर 7 दिवस लागतात, आता डबल पॉवर आहे ना, मॅन पॉवर काय डबल आहे, वुमेन पॉवर डबल आहे, तर 10 स्त्रिया मिळून 7 दिवसात करतात. आणि त्याच्या आपण काय केली, स्त्रियांची कपात केली. काय केलं तर त्या आपण 5 वर नंबर आणला, त्या 10 स्त्रियांवरून 5 वर नंबर आणला. आता काय होईल तर स्त्रियांची संख्या कमी झाली, मग आता त्यांना काय होणार आहे तर काम करायला वेळ लागणार आहे. तर किती लागेल तर 10 स्त्रियांना जेवढं लागत होता त्याच्यापेक्षा 5 स्त्रियांना दुप्पट लागेल. किती लागणार आहे 14 दिवस. ठीक आहे, तेच काम करण्यासाठी. आता पुढचा प्रश्न वाचा. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले 30 काम किती दिवसात पूर्ण करतील. आपण इथे काढलेलं आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला असतो बघा, XY अपॉन X प्लस वाय. आता X म्हणजे काय असेल तुमचं तर स्त्रिया असतील, आणि Y म्हणजे तुमचे काय असतील तर मुले असतील. ठीक आहे, इथे X लिहूयात आपण, इथे Y. हे तुम्हाला समजण्यासाठी असलं, पेपरमध्ये सगळं लिहित बसायचं नाही. इथे जे मी वरती रॉमध्ये केलेलं आहे असं करायचं. ठीक आहे, हे लिहित बसायचं नाही. आता X काय आहे तुमचं तर X तुमचा आहे 14, Y तुमचा आहे 14. ठीक आहे, X गुणुले X म्हणजे 14 गुणुले 14, 14 अधिक 14. ठीक आहे, X प्लस वाय म्हणजे. ठीक आहे, आता इथं काय येईल तुमचं तर 14 गुणुले 14, 14 अधिक 14 28. ठीक आहे, 14 1 14, 14 2 28. परत बेक बेसाती 14. किती दिवस लागलेले आहेत तर 7 days. ऑप्शन आहे का यस, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. क्वेश्चन सोपा आहे, मला एक्सप्लेन करायला सुद्धा वेळ लागत आहे, कारण हे तुम्हाला स्टेप वाईज समजावे याच्यासाठी. एकदा तुम्हाला हे समजलं तर तुम्ही हे फास्ट करू शकता. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये प्लीज असं नका म्हणू की मॅडम एवढा वेळ नसतो पेपरमध्ये सॉल्व करायला. मलाही माहिती आहे, पण तुम्हाला इथे कन्सेप्ट करणं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो.
दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता बघा, अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत ना, ते डायरेक्ट काय करायचं, ऑप्शनकडे जायचं, कारण यातले 2 ऑप्शन तर तुमचे असेच कट होणार आहेत. बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा, ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 बघा. आता हे ऑप्शनकडे जाण्याच्या आधी क्वेश्चन काय हे सुद्धा समजणं गरजेचं आहे बरं का. क्वेश्चन म्हणतोय 2 क्रमागत विषम संख्या, कोणतरी 2 क्रमाने विषम संख्या आहे, ठीक आहे, त्यांच्यातला फरक काय, त्यांच्या वर्गातला फरक काय, 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? आता मला सांगा, कुठली जरी विषम संख्या असेल तर तिचा जो वर्ग आहे तो काय असणार आहे, तर विषमच येणार आहे. वर्गाच्या शेवटचा डिजिट काय येणार, तर विषम येणार, ठीक आहे, इथपर्यंत करेक्ट आहे. कुठला जरी समसंख्या असेल, तिचा जर तुम्ही वर्ग घेतला तर तो त्याचे डिजिट, शेवटचा डिजिट काय असणार आहे, तर तो काय असणार आहे, तर समच असणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. कोणताही समसंख्या घ्या आणि त्याचा वर्ग बघा, तर त्याचा वर्ग काय असणार आहे, तर ती समसंख्याच असणार आहे. कुठलाही विषम संख्या घ्या आणि त्याचा वर्ग घ्या, ती काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे. आता त्या लॉजिकनी बघितलं तर इथं विषम संख्याच पाहिजे ना. आता त्यात 2 क्रमागत विषम संख्या आहेत आणि त्यातली लहान विषम संख्या विचारतायत, तर ती विषम संख्यात असणार आहे ऑप्शनमधली सुद्धा. आता इथं 2 तुम्हाला समसंख्या दिसत आहेत, 900 आणि 784, त्यामुळे हे असण्याचं उत्तर येतच नाही. हे तुमचं काही प्रश्न, म्हणजे ते प्रश्नच येत नाही की हे तुमचं उत्तर येईल. त्यामुळं 3 आणि 4 ऑप्शन तर असेच कट झाले. तुम्हाला राहिलेले 2 ऑप्शन आहेत ते बघायचे. आता तुम्ही जर ऑप्शन व्यवस्थित ऑब्झर्व केले, इथं बघा तुम्हाला 900 काय दिसतोय, 30चा वर्ग दिसतोय. परत तुमचं काय आहे, 784 काय, 28चा वर्ग आहे. आता 729 जर बघितलं तर कशाचा वर्ग आहे, 27चा वर्ग आहे. आणि इथं तुमचा 625 बघितलं तर तुमचा 25चा वर्ग आहे, ठीक आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग कोणता? आता इथं ऑप्शनमध्ये काय असणार आहे, ही लहान काय असणार आहे, विषम संख्या असणार आहे आणि त्याचा वर्ग असणार आहे. तर ह्याच्यापेक्षा मोठी अजून एक काय असेल, विषम संख्या असेल, कारण 2च क्रमागत तुम्हाला विषम संख्या घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी विषम संख्या काय असणार आहे, तर 29चा वर्ग. म्हणजे 29चा वर्ग आणि 27चा वर्ग जर तुम्ही बघितला, आता 29चा वर्ग तुमच्या काय असणार आहे, तर 841 आणि तुमचा जर 27चा वर्ग आहे ते इथं दिलेला 729. हे दोघांचे वर्ग आहेत. आता ह्यांच्यामधली तुम्हाला काय करायचे, वजाबाकी 112 येते का बघायची. इथं वजाबाकी काय येणार आहे, ह्यांची जर तुम्ही वजाबाकी केली तर काय येईल, 112 आणि हेच तुमचं इथं उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. असं ऑप्शन वाईज सुद्धा तुम्ही चेक करू शकता. इथं सुद्धा करून बघा. जर तुम्ही जर पहिल्यापासून स्टार्ट करत असाल तर इथं बघा, इथं काय असणार आहे, याच्या आधीची विषम संख्या 23चा वर्ग काढा आणि 25चा वर्ग काढा, यांची वजाबाकी करा. 112 येते का, जर येत नसेल तर मग हे तुमचं उत्तर नसेल. मग डेफिनेटली राहिलेलं तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय डोंट नो माझं स्पीड कसं चालू आहे, फास्ट चालू आहे की स्लो चालू आहे. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की स्पीड कसा वाटतोय ते, कारण आपण फर्स्ट टाइम हे मॅथ्स रिजनिंगचं लेक्चर घेतोय. जसं जसं आपण ही सिरीज कंटिन्यू करू तसं मी इम्प्रूव्हमेंट करत राहील, ठीक आहे. चलो, खालील किंमत काढा असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा. आता तुम्ही जर क्वेश्चन व्यवस्थित बघितला तर तुम्हाला असा काही फॉर्म्युला आठवतोय का, a² मायनस b², ठीक आहे. बघा इथे फॉर्मॅट तो दिसतोय का तुम्हाला, a² मायनस b². त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, a + b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस b, ठीक आहे. असा फॉर्म्युला दिसतोय का, येस. तर त्या पद्धतीने आपण मांडून घेऊयात. आता बघा, काहीच हरकत नाही आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही डिरेक्टली असं ह्याचा वर्ग काढून, ह्या दोघांचे वर्ग काढून तुम्ही जर वजाबाकी केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला असं फॉर्म्युला वाईज जर करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तसं करू शकता. आता ठीक आहे, या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण ह्याला काय करूयात, ह्याला आपण a मानूयात आणि याला b मानूयात, ठीक आहे. मग a अधिक b, a किती आहे तुमचं, तर 0 वजा 0.11, ठीक आहे. 0.11 अधिक बी काय आहे तुमचं, तर 0.01, ठीक आहे. आणि यांचं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल तुमचं, 0.11 वजा 0.01, ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. अपॉनला काय आहे तुमचं इथं, तर 1.2 आहे, तसं घ्या, ठीक आहे. चलो, आता आपल्याला हे काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आता पहिलं जर तुम्ही अधिक इथं बेरीज केली तर किती येणार आहे तुमचं, 11 आणि 1 12, म्हणजे किती, तर 0.12. मी कन्सिडर करते की तुम्हाला पॉईंटचं वगैरे म्हणजे मांडणी व्यवस्थित करता येत असेल ते, ठीक आहे. आपण लेक्चरमध्ये ज्यावेळेस मॅथ्सचे घेऊ त्यावेळेस हे आपण सगळं अपूर्णांकाच्या लेक्चरमध्ये घेऊयात. पण सध्या तरी आपण ॲनालिसिस घेतो, त्यामुळे मी असं कन्सिडर करते की ह्या गोष्टी तुम्हाला येत आहेत. 0.11 वजा 0.01. आता ह्याच्यामधून जर तुम्ही वजा केलं तर काय होणार आहे, 11मधून 1 वजा केलं काय येणार आहे तुमचं, तर इथं 10 राहील वजा 0.10, ठीक आहे. सॉरी, इथं वजा नाही, इथं मल्टिप्लिकेशन येईल, कारण ब्रॅकेट आहे ना, इथे मल्टिप्लिकेशन येणार.
ठीक आहे. अपॉनला काय असेल तुमचं 1.2. ठीक आहे. तर बघा मग तुम्ही जर इथं कॅल्क्युलेट केलं तर किती येणार आहे, ह्यांचं जर तुम्ही गुणाकार केला तर किती येणार आहे तुमचं बघा. तर इथं 12 गुणिले 10 केलं तर तुमचं 120 येईल. 120 येणार आहे. मग इथला 0.0 म्हणजे असं काहीतरी तुमचं येईल. ठीक आहे. आपण तुमचं 1/2. आता इथं जर तुम्ही भागाकार केला तर काय येईल तुमचं 12 × 12 0.01 तुमचं इथं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आता हे पॉईंट शिफ्टिंग वगैरे कसं केलं हे ते आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये घेऊयात, कारण हे मी एकच जर तुम्हाला एक्सप्लेन करायला गेलं तर खूप वेळ जाईल. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करूयात बेसिक कन्सेप्टवरती इथं म्हणजे जे ॲक्च्युअल गणित आहे त्याच्यावरती फोकस करूयात. जर तुम्हाला यातला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, हे नाही जमत आहे मॅडम, तुम्ही सिन्सिअरली सांगा. आपण ज्यावेळेस मॅथ्स रिझनिंगची सिरीज चालू करूयात त्याच्यामध्ये स्पेशल लेक्चर घेऊयात. ठीक आहे. चलो 87वा प्रश्न आहे. खालील स्तंभलेखावरून वर्ष 1976 कुठे आहे. यस. परत ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले हे विचारलेलं आहे. बघा बेसिक आहे जे म्हटलंय त्यांनी. बघा 1976ला उत्पन्न किती होतं, उत्पादन किती होतं, 3000 लिहून घ्या. ठीक आहे. तेच तुम्ही 1980 मध्ये किती झालेलं आहे ते, तर 500 इतकं झालेलं आहे. तर किती टक्क्यांनी कमी झालं हे तुम्हाला विचारलेलं आहे. किती टक्क्यांनी कमी झालं. ठीक आहे. किती टक्क्यांनी कमी झालं हे काढायचं असेल तर पहिल्यांदा काय काढायचं, किती टक्क्यांनी कमी झालं ह्याचा फरक काढायचा आणि कोणापेक्षा कमी झालंय. ठीक आहे. गुणुले तुम्हाला टक्केवारी काढायची म्हणून 100. ठीक आहे. आता फरक काय आहे यांच्यामधला, कितीनी कमी झालेला आहे बघा, तर 2500नी कमी झालं. ठीक आहे. उत्पादन किती झालं, 2500नी कमी झालं. कोणापेक्षा कमी झाले तर बघा कशावरून झालेलं आहे, तर 3000 वरून 500 झाले, म्हणजे 3000 पेक्षा कमी झाले. कोणापेक्षा कमी झाले, 3000 पेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे इथं काय येईल तुमचं 3000. ठीक आहे. गुणुले 100. आता हे तुम्हाला इथं सॉल्व करायचं आहे. बघा ह्या 2 झिरोला 2 झिरो इथं कट करा, हा 1 झिरो इकडे जाऊन कट होईल. मग किती येईल तुमचं 250 भागिले 3 येणार आहे. बघा किती येईल तुमचं इथं 8 त्रिक 24 एक राहिलं, परत तुमचं 3 त्रिक 9, परत मग ते 3 त्रिक 9 असं तुमचं 83.33. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जर चौरसाची बाजू 25%ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. बघा बघायला आणि ऐकायला तुम्हाला क्वेश्चन मला माहिती आहे खूप असं भयंकर वाटत असेल की हे काय चौरसाची बाजू क्षेत्रफळ. आय कॅन अंडरस्टँड. काही जणांचं मॅथ्स म्हणजे असतं, काही जणांना की मॅथ्सची भीती असते आणि क्षेत्रफळ वगैरे असे शब्द ऐकल्यानंतरच थोडंसं फोमो व्हायला होतो. मग बघा काय करायचं आहे, अशा वेळी काय करायचं, जो क्वेश्चन आहे त्याला व्यवस्थित फोडून घ्यायचं. चौरसाची बाजू 25%नी वाढली. आधी बघा मूळ बाजू. आता तुम्हाला इथं एकच गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे, काय तर क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, बाजूचा वर्ग. आय होप एवढं तरी माहीत असेल, बाजूचा वर्ग. एवढी एक गोष्ट जरी माहीत असेल तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता क्वेश्चन वाचून घ्या. जर चौरसाची बाजू 25%नी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की क्षेत्रफळाचं काय असतं, तर फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग. ठीक आहे. आता बघा मूळ बाजू आपण समजूयात की मूळ बाजू जी आहे, मूळ बाजू किती आहे तुमची, तर 100 मानूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सोपं जातं. मूळ बाजू 100 आहे. म्हणजे एक चौरसाची, आता हा चौरस आहे. ठीक आहे. समजा हा चौरस आहे, त्याची बाजू काय आहे तर 100 आहे. ठीक आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती येईल सांगा मला. क्षेत्रफळ किती येईल, बाजूचा वर्ग म्हणजे 100 गुणुले 100 म्हणजेच किती येणार आहे तुमचं 10,000. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट, हे इथे मी इरेज करते. ठीक आहे. इरेज करते. ठीक आहे. किती आलं 10,000. क्षेत्रफळ आपण काढलं किती आलं 10,000. मग आता वाढलेली बाजू कितीने वाढते 25%नी. आता वाढलेली बाजू कितीने वाढलेली आहे बघा, तर 25%नी वाढलेली आहे. करेक्ट. म्हणजे आता हे 100 जे आहे त्याचं किती होईल 125 होईल. ठीक आहे. 100 मध्ये 25% वाढले तर किती होईल 125 होईल. ठीक आहे. आता ह्या वाढलेल्या बाजूचं क्षेत्रफळ काढून घेऊयात आपण. वाढलेल्या बाजूचं क्षेत्रफळ काय येईल 125 गुणुले 125.
ठीक आहे. कसं काढायचं, 5 5 25. ठीक आहे. 12 गुणुले 13 किंवा 12चा वर्ग करा 144 आणि अधिक त्याच्यामध्ये परत 12 करा, किती येईल तुमचं 156. ठीक आहे. 156 म्हणजे हे किती झालं तुमच्या वाढलेल्या बाजूचं काय आहे तर क्षेत्रफळ आहे आणि हे तुमच्या मूळ बाजूचं क्षेत्रफळ आहे. तर आता इथं काय इथपर्यंत झालं हे नाही आहे उत्तर तुमचं, कितीनी वाढलं, किती टक्क्यांनी वाढलं हे त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा आता आपलं किती टक्क्यांनी वाढलं हे जर काढायचं असेल, किती टक्क्यांनी वाढ, आपण मागेच एक फॉर्म्युला बघितलं किती टक्क्यांनी कमी, त्या पद्धतीने किती टक्क्यांनी वाढ, किती टक्क्यांनी वाढ काय करायचं फरक. ठीक आहे. फरक भागिले काय येणार कोणापेक्षा, सेम फॉर्म्युला कोणापेक्षा आणि गुणुले तुमचं 100. टक्केवारी काढायची ना, मग 100 पाहिजेच. किती टक्क्यांनी वाढ काढायचा आहे फरक किती झालेला आहे यांच्यामध्ये, फरक आहे तुमचा 5625 इतका फरक आहे, 5625. कोणापेक्षा बघा तर 10,000 पेक्षा कितीनी वाढ झालेली आहे, ह्याच्यापेक्षा वाढ झालेली ना 10,000 पेक्षा, मग किती येणार तुमचं इथं 10,000 गुणुले 100. मग इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, इथे 2 झिरोला 2 झिरो कट करून टाकायची. ठीक आहे. एकदम मी रॉ भाषेत सांगते तुम्हाला इथं. आता बघ मग राहते काय की इथं 100 राहते, मग पॉईंट शिफ्ट करायचे, तुम्हाला बेसिक आहे. ठीक आहे. आता मग किती येईल तुमचं इथे तर 56.25. 56.2 घरं सोडून तुम्हाला काय करायचं पॉईंट द्यायचं 56.25. हेच तुमचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आधी काय केलं आपण मूळ बाजू चौरसाची 100 मानून घेतली, त्याच्यामध्ये त्याचं काय केलं आपण क्षेत्रफळ काढून घेतलं, किती आलं तर 10,000 क्षेत्रफळ आलं. मग बघा तुमची जी मूळ बाजू आहे ती कितीने वाढवली 25% म्हणजे 125 घेतली. मग ते 125 जी बाजू घेतली त्याचं सुद्धा आपण इथं क्षेत्रफळ काढलं. ठीक आहे. आता हे क्षेत्रफळ काढून घेतलं, परत त्यांनी विचारलेलं आहे किती टक्क्यांनी वाढ झाली हे विचारलेलं आहे. त्यासाठी किती टक्क्यांनी वाढ फरक भागिले कोणापेक्षा गुणुले 100, कारण तुम्हाला टक्केवारीमध्ये काढायचंय. फरक किती आहे तुमचा इथं तर 5625 भागिले 10,000 गुणुले 100 आणि मग तुम्हाला इथं टक्केवारी आली. मी आणखी एकदा तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बघा अंतर आणि वेळेचा प्रश्न आहे. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. ठीक आहे. 540 किलोमीटर अंतर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी दोन्ही स्थानकावरून परस्परांच्या विरुद्ध दिशेने, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघतात. त्याच वेगाने अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास आणि 75 किलोमीटर प्रति तास आहेत. तर दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. बघा प्रश्न मोठा आहे, लांबलचक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दोन ठिकाणं आहेत, मुंबई आणि गोवा अशी 2 ठिकाणं आहेत. ठीक आहे. तर काय होतीये तो 2 गाड्या आहेत. ठीक आहे. त्यांच्यामधलं मुंबई आणि गोवा ह्या 2 ठिकाणामधलं अंतर किती आहे कॉमन आहे 540 किलोमीटर इतकं अंतर आहे. 2 गाड्या आहेत. एक गाडी मुंबई स्थानकावरून निघते. ठीक आहे. ए नावाची गाडी मुंबई स्थानकावरून निघते आणि बी नावाची गाडी गोवा या स्थानकावरून निघते. दोघांचा निघण्याचा वेळ काय आहे सेम आहे. दोन्ही गाड्या काय होत आहेत तर 7:30 वाजता सकाळी निघतायत. ही सुद्धा इथून 7:30 वाजता निघते आणि ही सुद्धा 7:30 वाजता निघते. पण इथं काय आहे तर ह्या 2 गाड्याचा वेग वेगवेगळा आहे. ठीक आहे. पहिल्या गाडीचा काय आहे तर 60 किलोमीटर प्रति अवर असा पर अवर असा काय आहे वेग आहे आणि दुसऱ्या गाडीचा 75 किलोमीटर प्रति तास असं काय आहे दोघांचा वेग आहे. आणि त्या 2 गाड्या काय होत आहेत तर परस्परांच्या विरुद्ध दिशेने निघत आहेत. ठीक आहे. ही इकडून निघते आणि ही इकडून निघते. आता पॉसिबल काय आहे तर ह्या दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघतात तर त्या कुठल्या तरी पॉईंटला येऊन मिळणार आहेत, भेटणार आहेत. तर त्या किती वाजता भेटतील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला असतो D = TB म्हणजे डिस्टन्स TB वाला असं लक्षात ठेवू शकता. डिस्टन्स D म्हणजे डिस्टन्स, T म्हणजे तुमचं टाईम असतं आणि तुमचं V म्हणजे काय असतं वेलोसिटी म्हणजेच काय तुमचा वेग असतो. आता बघा डिस्टन्स किती आहे 540 करेक्ट. T टाईम काय आहे
तर तुम्हाला दोघांचा कॉमन टाईम आहे काय आहे तर टाईम तुम्हाला काढायचा आहे, ठीक आहे. टी इथं आहे तुमचं आहे ते तुम्हाला काढायचं आहे, किती वेळामध्ये ते पोहोचणार एकमेकांना भेटणार हे तुम्हाला काढायचं आहे. आता जे वेग आहे वेलॉसिटी जी आहे तर ते काय आहे तर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते निघतात. दोघांचे स्पीड काय आहे वेगवेगळं आहे, त्यावेळेस ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघतात, त्यावेळेस त्यांचे स्पीड काय करायचे असतं तुम्हाला तर ते प्लस करायचे असतात किंवा ॲड करायचे असतात. 60 अधिक किती येणार तुमचं इथं 75 येणार आहे, ठीक आहे. 60 अधिक 75 इथे येणार आहे. मग इथे किती येईल बघा, टी आहे तसंच गुणुले 60 अधिक 75 किती येईल तुमचं तर 135 येईल आणि 540, ठीक आहे. मग बघा काय करायचं आहे, टी इथेच ठेवा तुमचं 540 भागिले 135, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं बघा 15चा पाडापाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता इथं भाग घालू शकता, ठीक आहे. 15 9 किती येईल तुमचं तर 15 9 इथं 135 येईल, ठीक आहे. 15 त्रिक 45 15 त्रिक 45 11 15 चौक, ठीक आहे. म्हणजे इथे किती येईल 36 आणि 9 1 9 चौक 36. म्हणजे तुमचा टाईम जो टाईम आहे तो किती होणार आहे तर किती वेळानंतर त्या भेटणार आहेत तर 4 तासात ते काय होतील एकमेकांना भेटतील. टी इज इक्वल टू मी इथं लिहिते टी इज इक्वल टू किती येणार आहे 4. म्हणजे किती तासांनी त्यांनी डिपार्चर किती टायमिंगला केलेलं आहे 7:30ला डिपार्चर केलेलं आहे आणि 4 वाजता त्या एकमेकींना 4 तासांनी त्या एकमेकींना भेटणार आहेत. 4 तासांनी म्हणजे 7:30 नंतर 4 तास तुम्हाला ॲड करायचे आहेत. 7:30 नंतर 4 तास म्हणजे इथं ॲड केल्यावरती किती येईल तुमचं इथं तुमचं 7 आणि इथं 11 30. तुमचं इथं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 हे इथं उत्तर येईल. बघा इथं विचारलेलं काय आहे किती तासात भेटतील असं विचारलंय का नाही, किती वाजता भेटतील असं विचारलेलं आहे. किती तासात भेटतील हे जर उत्तर असतं तर फक्त तुमचं 4 तास हे उत्तर यायला पाहिजे होतं, पण किती वेळात भेटतील असं त्यांनी विचारलेलं आहे किंवा किती वाजता भेटतील असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणून त्यांचा जो डिपार्चरचा टाईम आहे त्याच्यामध्ये ते तास तुम्हाला ॲड करायचे आहेत म्हणजे तुमचं उत्तर इथं येणार आहे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला इथं लक्षात घ्यायची आहे. इथं काय होतं तिथं कधी कधी PM AM किंवा नून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये ते काय करत असतात तर गफलत करत असतात, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर इथं काय होणार आहे ते सकाळीच 12च्या आतमध्ये पोहोचतात ना, तर त्यामुळे तुमचं इथं AM येणार आहे. तिथं कदाचित ते 11:30 PM असं सुद्धा देऊ शकले असते. गडबडीत आपण हे उत्तर टाकतो पण मग हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व नाही करत. इथं उत्तर तुमचं AM हे येणार आहेत, हे सुद्धा इथं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवरती 25% सूट देतो तरी त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत काय. बघा एकदम सोपा प्रश्न आहे पण त्यांनी इथं काय केलेलं आहे तर फिरवलेला आहे प्रश्न थोडक्यात. बघा आपण काय करूयात इथं आपण एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्यानुसार लिहून घेऊयात. नवीन किंमत बरोबर जुनी किंमत इंटू 100/100. आता बघा काय आहे एक दुकान एका कपाटाच्या छापील किमतीवरती, ठीक आहे. छापील किमतीवरती काय करतोय तर 25% सूट देतोय म्हणजे काय करायचं आहे वजा तुम्हाला इथं 25 करायचं आहे, ठीक आहे. आता जुनी किंमत काय आहे त्याची तर जुनी किंमत आहे 23,000. जुनी किंमत म्हणजे काय असते त्याची तर छापील किंमत असते, ठीक आहे. तर छापील किंमत काय आहे तुमची तर 23,000 गुणुले इथं किती येईल वजा तुमचं 25 केल्यावरती 75 भागिले 100, ठीक आहे. मग तुम्हाला नवीन किंमत इथं म्हणजेच विक्री किंमत तुम्हाला मिळेल. 2 0ला 2 0 इथं कट करा. इथं काय राहील तुमचं तर 230 गुणुले 75. 230 गुणुले 75 तुम्हाला इथं साईडला पुढे तर तुम्ही 230 गुणुले 75 करून घ्या. मग तुमचं उत्तर किती येईल 1700, ठीक आहे. आपण करूनच घेऊ 75 गुणुले 230 किंवा डायरेक्टली तुम्ही असं जरी केलं तर चालेल. 75 23 गुणुले 75 करा 0 नंतर पाडवा. 5 त्रिक 15 5 2 10 आणि 1 11, ठीक आहे. परत 7 त्रिक 21 7 2 14 14 आणि 2 तुमचे 16, ठीक आहे. किती येईल तुमचं 5 इथं 2 इथं 7 आणि 1 1700 17 25 आणि वरचा एक हा इथलं इथे एक राहिलेला 0 इथं लावून द्या म्हणजे 17,250 हे तुमचं इथं काय असणार आहे नवीन किंमत. नवीन किंमत म्हणजेच काय विक्री किंमत. कन्सेप्ट लक्षात घ्या काय केलेलं आहे तर एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवरती 25% सूट देतो म्हणजे ही जी छापील किंमत आहे 23% त्याच्यावरती काय केलं त्यांनी तर 25% सूट देतो. त्यावेळेस काय होते तर त्याची विक्री किंमत किती होते तर 17,250 इतकी होते.
काय त्यांनी परत काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर तरीही त्याला काय होतो 15% नफा होतो. ठीक आहे, 15% नफा होतो. कधी होतो, ज्यावेळेस त्याला बघा ही 17,250ला ज्यावेळेस ती कपाट विकतो तरी सुद्धा त्याला किती होतो, तर 15% नफा होतो. ठीक आहे, बघा हे काय असणार आहे तिची, तर विक्री किंमत आहे. आता जुनी किंमत, हेच जो फॉर्म्युला आपण इथं ॲड करतोय हे आपण नवीन किंमत टाकलेली आहे. ठीक आहे, नवीन किंमत आहे, नवीन किंमत जुनी किंमत गुणुले 100 भागिले 100. आता नफा होतोय म्हणजे काय होणार, आपण इथं प्लस काय करणार, 15%चा नफा होतोय म्हणजे प्लस आपण इथं करणार 15. ठीक आहे, आता इथं तुम्हाला जुनी किंमत म्हणजेच खरेदी किंमत इथं काढायची आहे. इथे किती येणार आहे, 115 भागिले 100 आणि इथं 17,250. आता आपण काय करूयात, इकडे शिफ्ट करून घ्यात. 17,250 गुणुले 100 आणि हे उलट होऊन इकडे काय होईल, 115. ठीक आहे, इथं थोडं कॅल्क्युलेशन किचकट आहे. इथं तुम्हाला पाडे वगैरे पाठ असणं गरजेचं आहे. इथं बघा बेसिकली तुमचा जर 23चा पाडा वगैरे असेल तर बऱ्याच गोष्टी तुमच्या इझी होऊन जातात. बघा 23 पंचे किती येणार आहे तुम्हाला, तर डिरेक्टली भाग जातो. 23 पंचे तुमचा 115 येत आहे. परत 23 सत्त जर तुम्ही केलं, ठीक आहे, 23 सत्त जर तुम्ही इथे केलं तर तुम्हाला 161 दिसतंय. मग तुम्ही 172 मधून 161 जर घातलं तर मग किती राहते, 11. परत 23 पंचे किती येतं तुमचं, तर 115 येते आणि हा 0 1 इथे. ठीक आहे, परत 5ने जर तुम्ही भाग घातला तर 5 1 5. ठीक आहे, इथं किती राहिलं तुमचं 2, 5 5 25 म्हणजे 150 गुणुले 100 किती येणार आहे तुमचं, तर 15,000. म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे तुमची, 15,000 इतकी येणार आहे. एक्स म्हणजेच काय, तुमची इथं खरेदी किंमत असणार आहे. आणि ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला समजावं याच्यासाठी आपण एवढी सगळी मांडणी केलेली आहे. प्रश्न फक्त व्यवस्थित वाचा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. ठीक आहे, चलो बघा. आणि यासारख्या प्रश्नामध्ये तुम्ही एक जरी वाक्य वाचायचं मिस केलं तर इथं काय होते, तर तुमची गडबड होते. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. पुढचा प्रश्न आहे बघा, बुद्धिमत्तेचे प्रश्न इथून चालू होतात. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची होती. ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करायला घेता, कुठलाही तुम्ही सेट तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला हे नेहमीच दिसेल की तुमचे जे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला मागे दिसतील आणि अवघड प्रश्न आहेत ते आधी दिसतील. म्हणजे की मॅथ्सचे क्वेश्चन तुम्हाला आधी दिसतील आणि जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत ते नंतर तुम्हाला ॲड केलेले दिसतील. आणि नेमकं पेपरमध्ये काय होतं की तुम्ही सुरुवातीपासून सोडवायला चालू करता, तुमचा खूप वेळ असा आहे तो मॅथ्समध्ये जाता. काही क्वेश्चन अर्धे सोडवले जातात, काही पूर्ण पण नाही होत. आणि शेवटचे क्वेश्चन ज्यावेळेस वेळ पण कमी असतो तुम्हाला वाटतं की अरे यार हा तर खूप सोपा प्रश्न आहे आणि एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहिलेत. आणि हे खूप जणांचं असं होतं आणि माझंही आधी व्हायचं असं, कारण सोपे क्वेश्चन आहेत ते लास्टला यायचे. असं वाटायचं की आधी सॉल्व्ह केलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे अनुभवावरून सांगते की नेहमी मागे क्वेश्चन ज्यावेळेस मॅथ्स रिझनिंगचा सेक्शन येईल तेव्हा प्लीज तुम्ही क्वेश्चन काय करायचे मागे एकदा पलटून बघा. जे सोपे क्वेश्चन वाटतात ते आधी सॉल्व्ह करून घ्या आणि मग उरलेल्या क्वेश्चनला हात घाला. ठीक आहे, कळकळीची विनंती आहे आणि तुमचे मार्क्स डेफिनेटली वाढतील. हे तुम्ही करून बघा. ठीक आहे, चलो पुढचा आहे बघा प्रश्न. आदिती घरापासून उत्तरेकडे आदित्य काय करतो, तर आदित्य घरापासून काय करतो, उत्तरेकडे चालत जातो. सोपा एकदम प्रश्न बघा. हे तोंडी सुद्धा करायचा प्रश्न आहे पण तुम्हाला समजावण्यासाठी आपण इथे लिहून बघूयात. आदित्य काय करतो, घरापासून उत्तरेकडे चालत जातो. ठीक आहे, काही अंतरावरती जात असेल, काही वेळाने काय करतो, तो उजवीकडे वळतो. आता बघा उजवीकडे काय करतो, वळतो. नंतर काय करतो, तो पुढे जाऊन डावीकडे जातो. आता इकडं तोंड त्याचं जर इकडे असेल, कुठे पूर्वेकडे तोंड आहे, तर डावी बाजू कुठे येणार आहे, ऑब्व्हियसली वरच्या साईडला येणार आहे. डावीकडे वळतो. जस्ट 1 मिनिट. हां, डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर अंतर चालल्यानंतर तो पुन्हा काय करतो, आता हे काहीतरी 1 किलोमीटर अंतर चालतो तो आणि पुन्हा काय करतो, डावीकडे वळतो. आता डावी बाजू कुठे येईल, तर या साईडला येईल. तर आता तो कोणत्या दिशेला आहे, तर पश्चिम दिशेला असणार आहे. ऑब्व्हियसली या साईडला दिशा कुठली, पश्चिम दिशा असणार आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. आता ह्याला डायग्राम सुद्धा काढायची गरज नाही, हे तुम्हाला म्हणजे तोंडी काढायच्या गोष्टी आहेत. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. हे मागे असे एकदम चिल्लर क्वेश्चन असतं. मागे बघा तो कपाटाचं क्वेश्चन, म्हणजे इतके असे किचकट क्वेश्चन होते आणि पुढे तुम्ही बघितलं तर एकदम सोपे प्रश्न. आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. काय म्हटलेला आहे बघा त्यांनी, तर राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. इथं कन्सेप्ट माहिती काय असणं, सरासरी ही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहे. सरासरी 16 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आजचं वय आपण त्यांचं काढून घेऊया आधी. आजच्या वयांची बेरीज काढून घेऊयात. बघा
काय आहे, राम श्याम जॉन याच्या 5 वर्षापूर्वीची वयाची सरासरी काय होती तर बघा किती होती तर 16 होती. करेक्ट. आता वयाची सरासरी म्हणजे काय तर त्यांनी सरासरी वय काढलं तर एकाचं 16 होईल. असं तिघांचं जर काढलं तर काय होणार आहे तर तिघांचं किती होणार आहे टोटल तर तुम्हाला इथं 16 तरी किती येणार आहे 48. ठीक आहे, 48 असणार आहे. आता हे काय झालं तुमचं तर 48 झालं. परत आज, आता हे आज नाही झालं, 5 वर्षापूर्वी, सॉरी 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी बघा तिघांच्या वयांची मिळून बेरीज किती होते 48 होते. आज किती होईल, आज म्हणजे 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर म्हणजे किती प्रत्येकामध्ये काय करावं लागेल तुम्हाला 5 वर्ष अधिक 5 वर्ष अधिक 5 वर्ष असे किती करावं लागतील तर 15 वर्ष ॲड करावं लागतील. मग इथं 15 ॲड करा, मग किती येणार आहे बघा तुमचं इथं तुमचं येईल 63. ठीक आहे, 63. हे काय तुमच्या आजच्या तिघांच्या वयांची बेरीज आहे. हे आजचं झालं तर त्यांनी काय विचारलं आहे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल. 5 वर्षानंतर इथे लिहू 5 वर्षानंतर. ठीक आहे, हे काय आहे आज आहे. आता परत 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या वयामध्ये अधिक 5 अधिक 5 अधिक 5 करावं लागेल. म्हणजे किती टोटल ॲड करावं लागेल 15 करावं लागेल. मग ह्या 63 परत 15 ॲड करा म्हणजे 5 वर्षानंतर किती होईल त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज तर तिथे होणार आहे 8 आणि 7 म्हणजे 78 इतकी बेरीज होणार आहे. पण इथे विचारलं काय आहे त्यांनी सरासरी विचारलेलं आहे. सरासरी कसं काढतो आपण एकूण भागिले जेवढ्या संख्या आहेत तर त्या किती आहेत किती व्यक्ती आहेत तर 3. ठीक आहे, एकूण भागिले किती व्यक्ती आहेत असं. आता किती आहे याला जर भागातलं 3 एक 3 3 दोन्ही 6. ठीक आहे, एक राहिलं आणि 6 त्रिक 18 3 18. ठीक आहे, म्हणजे तुमचं इथं 26 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. सोपा होता प्रश्न. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमालिका पूर्ण करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा आता इथं तुम्ही जर एक पॅटर्न व्यवस्थित ऑब्झर्व केला असेल तर इथं पहिल्यांदा ऑप्शन जरी बघितलं जाऊ द्या, बाकी पॅटर्न जाऊ द्या, ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघा. इथं काय दिसतंय बी 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 म्हणजे डेफिनेटली इथं काय असणार आहे तुमचं बी असणार आहे. करेक्ट. आता बघा बी जर इथं करताय तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय का ए ए बी, परत काय होतंय ए ए ए म्हणजे 3 वेळा ए वाढलं मग त्यानंतर तुम्ही इथं बी ठेवा. ठीक आहे, इथं 4 वेळा ए दिसतंय त्यानंतर एकदा बी ठेवा. बघा 1 2 3 4. आता इथं 1 2 1 2 3 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4 मग इथे किती यायला पाहिजे 5 म्हणजे 2 3 4 आणि इथे किती यायला पाहिजेत ए 5 आणि शेवटी काय आहे बी. आता तुम्ही जे जे भरलंय तेच तुमचं उत्तर असणार बी 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 ए. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. या टाईपचे क्वेश्चन तुमच्या हातचे मार्क असतात त्यामुळे हे आधी सोडवा मी का म्हटलं कारण एकदम सोपं आहे. हे तुम्ही विदिन सेकंडमध्ये करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे जर तुम्ही इथे मार्क्स जर घालवताय तर तो ऑटोमॅटिक तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाताय कारण बाकीचे हे काय करतात जे स्मार्ट वर्क करतायत ते नंतर मार्क्स येणार आहे. ठीक आहे, काय आहे अंकमालिकेचा प्रश्न आहे. हे सुद्धा एकदम सोपे प्रश्न असतात. इथे व्हिजिबलच आहे. आता इथे लिहायची पण ॲक्च्युअली काही गरज नाही पण ठीक आहे सांगते मी. इथं बघितल्या बरोबरच तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं नेमकं पुढचं काय येणार आहे. ठीक आहे, इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला तर तुम्हाला इथं फरक कितीचा दिसतोय तर 1.25 म्हणजे 3.75 मध्ये तुम्ही 1.25 ॲड करायचं आहे. परत त्याच्यामध्ये काय करायचं आहे 1.25 ॲड करा. परत त्याच्यामध्ये 1.25 ॲड करा. ठीक आहे, सेम 1.25. आता तुमच्या 8.75 मध्ये 1.25 जर ॲड केलं तर किती येईल हे सिम्पल काढायचं आहे. किती येणार आहे तुमच्या 8.25 मध्ये बरं करूयात आपण इथं 8.75 मध्ये तुम्हाला ॲड काय करायचं आहे 1.25 इतकं ॲड करायचं आहे. 5 आणि 5 10. ठीक आहे, इथे किती येईल तुमचं 7 आणि 3 10. इथे किती येणार आहे तुमचं 8 आणि 2 10 म्हणजे किती येणार आहे इथं 10. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. एकदम इझी होतं. काय होतंय +1.25चा फरक होता. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित टाइम मॅनेज करून जर गोष्टी केल्या तर तुमचं म्हणजे मॅथ्स रिझनिंगमध्ये इझिली तुम्ही 15-16 मार्क्स तर इझिली घेऊ शकता आणि जे 18पर्यंत पोहोचतायत ते तर वेल अँड गुड. 1-2 क्वेश्चन असे असतात की खूप लेंदी असतात येतात सोडवायला पण टाईम पुरत नाही म्हणून म्हणजे तुमचं एकदम काय म्हणतात त्याला गुड स्कोअर काय 15-16 हा तुमचा गुड स्कोअर आहे आणि एकदम बेस्ट म्हटलं तर मग 18पर्यंत वगैरे. ठीक आहे, त्यामुळे आधी मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह चला इथे तुम्हाला वेळ नाही लागत. आता हा तर प्रश्न आहे की तुम्हाला विदिन सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे.
विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. तर हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? आता मला सांगा की काय करतोय, तो माहिती गोळा करतोय, त्याची तुलना करतोय, कंपॅरिझन करतोय, चुका शोधतोय आणि त्याच्यावरती निष्कर्ष सुद्धा सुचवतोय. हे फक्त निरीक्षण आहे का? डेफिनेटली नाही. आता मूल्यांकन आहे का? येस, डेफिनेटली मूल्यांकन आहे. तर कारण तो काय करतोय, तुलना करतोय, माहिती गोळा करतोय, त्याच्यामध्ये चुका सुद्धा शोधतोय आणि निष्कर्ष काढतोय. यालाच तर आपण काय म्हणत असतो, ॲनालिसिस. आपण काय करतोय आता, मूल्यांकन करतोय, ॲनालिसिस करतोय. यालाच आपण मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार म्हणतो. अनुकरण आहे का? डेफिनेटली नाही. पाठांतर तर नाही. हे उगीच असे ऑप्शन सेट केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 विदिन सेकंडमध्ये काढायचा प्रश्न आहे. असे प्रश्न राहता कामा नये. खालील संख्या मालिकेत बघा, अगेन एक संख्या मालिकेचा प्रश्न आहे. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल? बघा, 170, 197, 226, 257 आणि प्रश्नचिन्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही संख्या मालिकेचे प्रश्न किंवा अंक मालिकेचे क्वेश्चन बघत असतात त्यावेळेस जर सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुमचे जे ऑब्झर्वेशन स्किल आहे. ज्या लोकांचं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं आहे की नाही त्यांना म्हणजे हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात. आणि बाकीच्यांचं किती पण चांगले, बाकीचं कॅल्क्युलेशन त्यांना किती पण येत असू द्या, काही असू द्या, त्यांना ते क्वेश्चन सॉल्व्हच नाही होणार जोपर्यंत तुम्ही ऑब्झर्व व्यवस्थित करायला शिकत नाही. आता इथं बघा, तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. काय तर तुम्ही 170 हा आकडा जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केला, इथं बघा, तुम्हाला जर यातून एक हे आकडे असे दिसत आहेत का? 169च्या आधीचा एक आकडा, 196, म्हणजे ओळखीचे आकडे काही दिसत आहेत का? 225 आणि 256. मी आता इथे लिहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं काय केलेलं आहे, तुमचे जे वर्ग आहेत का त्याच्यामध्ये फक्त त्यांनी +1 केलेलं आहे. ठीक आहे, +1 केलेलं आहे. आता हा 169 जो कशाचा वर्ग आहे तुमचा? 13चा वर्ग आहे. करेक्ट. परत इथं तुमचा 196 जो आहे तो कशाचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. परत 225 15चा तुमचा कशाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. परत हा 16चा वर्ग आहे. आता बघा 13, 14, 15, 16 इथं काय येणार आहे? 17चा वर्ग. आता वर्ग पाठ असणं गरजेचं आहे बरं का, इथं वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 239 हे कोणाच्या लक्षात येईल? ज्यांचे वर्ग पाठ आहेत त्यांच्याच लक्षात येणार आहे. आता हे जो वर्ग आहे याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? प्लस काय करायचं? 1 करायचं आहे. किती येणार आहे? 290. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, चल नाही आहे एखाद्याचं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं आहे, चांगलं नाही आहे, तर त्यांनी काय करायचं? त्यांनी सिंपल बघा एवढंच करायचं. त्यांनी काय करायचं? फरक काढून बघा. आता इथं जर तुम्ही फरक काढला 197 वजा जर तुम्ही 170 केलं तर किती येत आहे? 27 येत आहे. ठीक आहे. आता परत 226 मधून त्यांनी 197 घालवले, किती येतं तुमचं? 29 येत आहे. आता तुमच्या जर 257 मधून तुम्ही 226 घालवलं तर किती येतं? 31. बघा एक पॅटर्न फॉलो होताना दिसते का तुम्हाला? 27, 29, 31. मग आता इथे डेफिनेटली काय असणार आहे बघा, इथे काय असणार आहे तुमचा? तर इथं 33 येणार आहे. 2चा फरक आहे म्हणजे 257 अधिक तुम्हाला काय करायचं आहे? 33 करायचं आहे. किती येणार आहे इथं? तर 10. इथं किती येईल? 8, 1, 9 आणि 290 आलं उत्तर तुमचं. म्हणजे ह्या मेथडनी सुद्धा येईल. काही प्रॉब्लेम नाही की तुम्हाला वर्गच इथे पाठ असणं गरजेचं आहे. असेल तर खूप फास्ट उत्तर येईल, नसेल तर मग आपली जी ट्रेडिशनल मेथड आहे की ॲड करा, सबट्रॅक्ट करा, गुणाकार करा, फरकातला फरक घ्या, ह्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? एकदम बेसिक क्वेश्चन, एकदम म्हणजे 3री 4थीच्या मुलांचा प्रश्न. मग काय करायचं याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5 किती आहेत? किती? 5 त्रिकोण आपल्याला विजिबल आहेत. पण ह्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हे जर काढायचं असेल तर इथं ट्रिक काय असते? 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. म्हणजे आता ह्या डायग्राममध्ये अजून किती पण वाढू द्यात, मग तुम्हाला जर ही आणखी मोठी दिली असली तरी सुद्धा तुम्हाला सेम हेच मेथड फॉलो करायची आहे. मग किती येणार आहे बघा? 1 अधिक 2 किती येणार आहे? 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 किती येणार आहे? 15. उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2. तोंडी करायचा प्रश्न आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे बघा. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 306वा भाग वाचला असेल तर त्यांनी या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत? आता बघा काही जणांचे 306, 4/5 म्हणजे ह्या अशा आकडे बघूनच बत्तगुल होतात. पण हे सगळ्यात सोपे प्रश्न असतात. मांडणी फक्त जमली पाहिजे. त्यामुळे ना नेहमी प्रश्नाला फोडायचा प्रयत्न करायचा. स्पंदनने काय केलेले आहेत? लिहून घ्या. 120 पानं काय केलेले आहेत? वाचले. स्पंदनने 120 पानाच्या एका पुस्तकाचा 306वा भाग वाचला. ठीक आहे, म्हणजे किती पुस्तक वाचलं त्यांनी आपण इथं काढूयात. 120 पानापैकी 306 पानं त्यांनी वाचले म्हणजे किती असतील बघा. सॉल्व्ह करून घ्या इथं. तर इथं किती येणार आहे तुमचं? तर 6 1 6
6 दोन्ही 12, 20 त्रिक 60. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, स्पंदननी एकूण 120 पानापैकी किती पानं वाचली, तर 60 पानं वाचली. म्हणजे उरलेली पानं 120 वजा 60, उरलेली पानं किती आहेत, 60. म्हणजे आता वाचायची राहिलेली पानं किंवा उरलेली पानं किती आहेत, तर ती आहेत 60. उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक 2. आणि हेच त्यांनी इथं विचारलेले. तर त्यांनी त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाही आहेत, किती वाचलेली नाही आहेत, 60 पानं वाचलेली नाहीत. त्यांनी 60 वाचली आणि 60 पानं त्यांनी वाचलेली नाहीत. हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. इथे 3/6 म्हणजेच काय, त्याचे हाफ पानं वाचले आहेत हे सुद्धा तुम्हाला डिरेक्टली कळलं असतं. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत थँक्सला SKNTHA असं लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत स्टुपिडला कसं लिहिलं जातं. आता बघा, जस्ट ऑब्झर्वेशनचा भाग आहे, आपण इथे लिहून घेऊयात. इथंच डिरेक्टली केलं तर चालेल, पण तुम्हाला समजावं याच्यासाठी मी इथं लिहिते. थँक्सला आपण कसं लिहितो, तर SKNTHA. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, हे SKN आहे ते असं लिहिलंय का, बघा मी ॲरो करते त्याप्रमाणे. आधी S घेतलं, K घेतलं आणि मग N घेतलं, आणि पुढचा भाग आहे तो ॲज इट इज लिहिलेला आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तसंच करू आपण. स्टुपिडला हे जे आहे ते असं उलट्या ॲरोप्रमाणे लिहून घेऊया, DIP. आणि जो वरचा शब्द, पहिले 3 शब्द आहेत, 3 अक्षर आहेत, त्या ॲज इट इज लिहायचे, STU. आणि हे कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. हेच तुमचं इथं उत्तर असणार आहे. एकदम सोपे प्रश्न. ठीक आहे, चलो नातेसंबंधाचा प्रश्न आहे बघा, मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा असा प्रश्न आहे की जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कमांड असेल तरच खरंच सोडवा. प्रश्न खूप मोठा आहे. असे क्वेश्चन तुम्ही लास्टला सॉल्व्ह करायला घ्यायचेत, कारण ह्याच्यामध्ये तुमचा एकतर वेळ जाईल आणि उत्तर येईल की नाही हे सुद्धा म्हणजे गॅरंटी नाही. कारण कसं असतं की आता सॉल्व्ह करायला मला इथे सांगायला पण सोपं जाते, पण एक्झाममध्ये जे काही प्रेशर असतं कोण कोणाचं हेच आपण तिथं गडबडून जातो. त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन काय करायचे, लास्टला घ्यायचे. तरी सुद्धा आपण इथे सॉल्व्ह करून घेऊयात. काय म्हटलेलं आहे, राणी आणि सुरेश. प्रश्न सोपा आहे, मी असं नाही म्हणते की प्रश्न अवघड आहे. प्रश्न सोपा आहे, फक्त प्रश्न इथं वेळेचा आहे. त्या वेळेनुसार गोष्टी ॲडजस्ट करायला शिका. ठीक आहे, चलो काय आहे, राणी आणि सुरेश. राणी आणि सुरेश काय आहे, एक जोडपं आहे. जोडप्याला आपण काय करायचं आहे, गुणुलेने काय करायचं, रिप्रेझेंट करायचं आहे. जोडपं असेल तर गुणुले. मी तर लिहिते साईडला, पती पत्नी. त्याच्यासाठी काय वापरायचं, तर गुणुले साईन वापरायचं नेहमी. म्हणजे तुम्ही हे प्रॅक्टिस ठेवा. म्हणजे तुम्ही वॉट एव्हर जे काही साईन वापरा ना, तर ते थ्रू आउट तुम्ही जेव्हा आपण प्रॅक्टिस करता त्या सेम साईन वापरा, कारण एक्झाममध्ये सुद्धा आपलं डोकं त्या पद्धतीने प्रोसेस करत असतं. ठीक आहे, आता हे अशी मांडणी केल्यानंतर तुम्हाला पटकरून लक्षात येतं की राणी आणि सुरेशचं रिलेशन काय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे ह्या साईनचा अर्थ काय होतो. असे साईन वापरायला शिका. ठीक आहे, राणी आणि सुरेश काय आहेत, तर एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशी 2 मुली आहेत. मेधा आणि दीप्ती हे त्यांच्या काय 2 मुली, मेधा आणि दीप्ती. आता हे भावंड आहेत दोघं जण, तर भावंडामध्ये काय असतं, चांगला बॉन्ड असतो, म्हणून आपण काय करायचं, इक्वल टूचं साईन वापरायचं. मेधी असं झालं, सॉरी. अशा काही काही चुका होत असतात. ठीक आहे, मेधा आणि दीप्ती अशा त्यांना दोघी मुली आहेत. ठीक आहे, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत, इथं लिहिते मी भावंडासाठी काय साईन, भावंड जर असतील तर बरोबरचं साईन वापरायचं. ठीक आहे, भावंडासाठी दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले. आता दीप्ती जी आहे तिचं लग्न कोणासोबत झालं, अनुराग. आपण जोडप्यासाठी काय वापरतो, गुणुलेचं साईन. अनुराग सोबत झाले आहे. तो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. जो अनुराग जो आहे तो कोणाचा मुलगा आहे, गरिमा आणि तुषार. ठीक आहे, जोडपा आहे, अगेन गुणुलेचं चिन्ह, यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. निधी जी आहे ती अनुरागची मुलगी आहे. म्हणजे ह्या दोन्ही कपलची मुलगी आहे निधी. करेक्ट. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल जी आहे ती अनुरागची काय आहे, बहीण आहे. बहीण आहे त्यामुळे आपण काय करणार, इथे बरोबरचं साईन वापरणार, कोमल. ठीक आहे, पण बघा आता मला हे सांगायचं होतं. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली आहे, पण कधी पण ज्यावेळेस नातेसंबंधाचा प्रश्न आहे ना, तो उलटा वाचायला सुरुवात करायची. बघा इथं काय दिलेलं आहे, खालून वाचा. कारण कधी कधी काय होतं, अर्ध्यातच आपलं उत्तर येते. हे माझं सांगायचं राहिलं. नेहमी मी तुम्हाला समजून सांगायच्या नादात पहिल्यापासून सोडवायला सुरुवात केली, पण मी ज्यावेळेस सॉल्व्ह करत असते त्यावेळेस मी उलटं सॉल्व्ह करते. कसं करते, मी उलटं वाचायला सुरुवात करते. बघा उलटं वाचायचं तर काय, प्रश्न काय आहे हे आधी समजून घ्यायचं. दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय असं त्यांनी विचारलेलं आहे. आता मला तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की बघा इथं
इथं आपलं उत्तर काय झालं माहिती आहे का, दीप्ती पण इथं मांडली गेली आणि कोमल पण मांडली गेली, म्हणजे इथंच उत्तर निघणार आहे आपलं. पण आपण हे न वाचल्यामुळं आपण काय करतोय, हे पुढचं पण लिहित बसतोय. हे 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 काहीच गरज नाही. ही जी पुढची लाईन आहे ही आपल्या कामाचीच नाही आहे, ह्याची काहीच गरज नाही. पण आपण फक्त मागून न वाचल्यामुळे काय करतोय, हे सुद्धा लिहित बसतो. हे लिहायची गरज नाही. तुम्हाला विचारलं काय आहे, दीप्ती आणि कोमल, पुढचं कशाला सॉल्व्ह करत बसता. दीप्ती आणि कोमलचं नातं काय बघा. आता दीप्ती कोण आहे, कोमलच्या भावाची बायको आहे. आणि दीप्तीची कोमल कोण आहे, तर भावाची बहीण आहे. आता बहीण आणि हे काय असणार आहेत, काय असणार आहे तर नणंद आणि भाऊजाई. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला इथं टॅकल करायच्या आहेत. त्यामुळे उलटं नातेसंबंध इथून पुढे लक्ष ठेवायचं. नातेसंबंधाचा प्रश्न असेल तर उलटा वाचत चला, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जिथपर्यंत ॲनालिसिस करता येईल, जिथपर्यंत गोष्टी समजून सांगता येतील त्या केलेल्या आहेत. तर तुम्हाला आणखी काही सजेशन्स वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त सांगू शकता. आणि आपण काय करणार आहे, इथून पुढे आपला इथून पुढचा पेपर आहे 2024चा, तो सुद्धा आपल्या यूट्यूबवरती टाकणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल. एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि तुम्हाला जे काही अडचणी असतील ते सुद्धा आमच्यापर्यंत कळवा. आणि आज आपण इथेच थांबायचं आहे. धन्यवाद.